नमस्कार मैत्रिणींनो, या कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा आणि ताजेतवान करणारा सुपर हेल्दी कलिंगडचा ज्यूस कसा बनवायचा ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। कमीत कमी साहित्यात अगदी झटपट तयार होणारा हा ज्यूस इथे आज आपण तयार करत आहोत। त्यासाठी इथे मी अर्ध कलिंगड असं कापून घेतलेला आहे। यातील सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, नाहीतर ह्या आपण मिक्सरमध्ये वाटताना बियासुद्धा वाटल्या जातात आणि ज्यूसची टेस्ट बिघडते। त्यामुळे इथे सर्व बिया काढूनच आपल्याला कलिंगड असा कट करून घ्यायचा आहे। सर्व कलिंगड कट करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे। इथे सर्व कलिंगड कट करून मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहेत। त्यानंतर यामध्ये 5 ते 6 पुदिन्याचे पानं घातलेले आहेत। पुदिन्याचे पानं तुम्हाला जसे आवडतील तशी तुम्ही कमी जास्त घालू शकता। त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे साखर घालायची आहे। यानंतर आता आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे। यातील सुद्धा बिया काढून घ्यायच्या आणि नंतर लिंबू असं पिळून घ्यायचं आणि आता आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बारीक असं। यानंतर आता हे ज्यूस आपल्याला एखाद्या गाळणीवरती घालून असं गाळून घ्यायचं आहे, कारण यामध्ये काही बिया वगैरे गेल्या असतील तर त्या वरती राहतील। हे असं संपूर्ण आपल्याला गाळून घ्यायचं आहे। यानंतर आता यामध्ये आवडीनुसार चाट मसाला घालायचा आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी सुद्धा चालू शकतो। त्यानंतर यामध्ये कलिंगडचे छोटे छोटे कापलेले कापसुद्धा घालू शकता। इथे मी काप घालतानाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे। इथे मी राहिलेले सुद्धा कलिंगडचा ज्यूस तयार करून घेतलेला आहे। मस्त असा कलिंगडचा ज्यूस तयार झालेला आहे। आता हा ज्यूस इथे मी ग्लासमध्ये काढून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये आईस क्यूब्स घातलेले आहेत। जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। यानंतर इथे कलिंगडचे छोटे छोटे कापसुद्धा घातलेले आहेत। तर इथे कलिंगडचा ज्यूस पिण्यासाठी तयार झालेला आहे। तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि अजून तुम्ही मनीषाज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।